महायुती आणि महाविकास आघाडीचे मुंबईतील उमेदवार अद्यापही ठरेनात। भाजपच्या 6 पैकी 2 जागांवर उमेदवार जाहीर, तर महायुतीच्या उर्वरित 3 जागांचं घोंगडं अजूनही भिजतंच। प्रचार गीतातून जय भवानी शब्द काढणार नाही, आधी मोदी शहांवर कारवाई करा, मग आमच्यावर कारवाई करा, उद्धव ठाकरेंनी निवडणूक आयोगाला ठणकावलं। दिंडोरी लोकसभा मतदारसंघात होणार चौरंगी लढत, वंचितकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार जाहीर, मालती थविल यांना दिंडोरीतून उमेदवारी। वंचित बहुजन आघाडीला अमरावतीत मोठा धक्का, पक्षादेश धुडकावत थेट जिल्हाध्यक्षांनी दिला काँग्रेसला पाठिंबा। महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडेंचा करणार प्रचार। अमरावतीतून दिनेश भूम निवडून येणार, रवी राणांनी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊ नये, बच्चू कडू यांचा रवी राणा यांना इशारा। रणजितसिंह मोहिते यांच्यावर भाजपचा अघोषित बहिष्कार, भाजपने रणजितसिंह मोहितेंना माढा मतदारसंघाच्या प्रचारापासून ठेवलं दूर। इम्तियाज जलील यांनी दंड थोपटलं, 24 तारखेला भरणार उमेदवारी अर्ज, संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत होण्याची शक्यता। कल्याणमध्ये शिवसेना युबीटी पक्षाने लावले बॅनर, राज ठाकरेंच्या महायुतीच्या पाठिंब्यावरून व्यंगचित्र, व्यंगचित्राच्या बॅनरवरून जोरदार चर्चा। गद्दारांविरुद्ध निवडणूक लढावी लागते, जाधवांना 2 लाखांच्या फरकानं पराभूत करून नरेंद्र खेडेकर यांचा हल्लाबोल। पंतप्रधान नरेंद्र मोदींची 30 एप्रिलला कराडमध्ये सभा आहे। भाजप उमेदवार उदयनराजे भोसलेंसाठी प्रचार सभा आहे। उदयनराजे यांनी सभास्थळाची पाहणी। महायुतीचे शिर्डीचे उमेदवार सदाशिव लोखंडे उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शिंदे फडणवीस अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये उमेदवारी अर्ज भरणार आहेत। शेतकऱ्यांवर सर्वात जास्त अन्याय पवारांनी केला, बावनकुळेंनी शरद पवारांवर टीका केली। पवारांच्या कामामुळे भाजपनं पवारांना पद्मभूषण दिलंय, सुप्रिया सुळेंचं बावनकुळेंना प्रत्युत्तर। उदयनराजे भोसलेंनी घेतली कराडच्या व्यापाऱ्यांची भेट, उदयनराजेंनी व्यापाऱ्यांसोबत घेतला आंब्याचा आस्वाद। आमदार दत्तात्रय भरणे आणि माझ्यात वैयक्तिक वाद नाही, आमची राजकीय विचारांची लढाई, हर्षवर्धन पाटलांची प्रतिक्रिया। हिंगोलीत नितीन गडकरी यांच्या सभेत रिकामा खुर्च्या, कार्यक्रमासाठी कार्यकर्त्यांना थांबवण्यासाठी मनधरणी। राष्ट्रवादी 22 एप्रिलला करणार जाहीरनामा प्रसिद्ध, अजित पवार सुनील तटकरे उपस्थित राहणार। हिंगोलीत भाजपला मोठा धक्का, माजी सभापती दिनकरराव देशमुखांचा पक्षाला रामराम, देशमुखांसह कार्यकर्त्यांचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामध्ये प्रवेश। मुंबईच्या पाणीसाठ्यात झपाट्याने घट, 7ही धरणांमध्ये केवळ 22.61% पाणीसाठा, पाणी कपातीबाबत मात्र महापालिकेकडून चालढकल। परभणीत वाळू माफियांची दादागिरी पुन्हा चर्चेत, शासकीय कर्मचाऱ्यांसोबतचा हुज्जत घालतानाचा व्हिडिओ समोर, पाथरी पोलिसात याबाबतचा गुन्हा दाखल। धाराशिव जिल्ह्याला अवकाळीचा तडाखा, फळबागांसह पॉलीहाऊसचं प्रचंड नुकसान, पावसामुळे रस्त्यावर झाडे उन्मळून पडली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।